मित्रांनो, 12वी नंतर काय करायचं हा आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नांपैकी एक असतो. कारण यावरच बहुतांश जणांचं पुढचं संपूर्ण करिअर डिपेंड असतं. त्यातल्या त्यात आता इंजिनिअरिंग म्हटलं तरी बऱ्याच जणांच्या कपाळावर आटे येतील. कारण कम्प्युटर सायन्सला नोकऱ्या नाहीत, मेकॅनिकलला गर्दी जास्त आणि सिव्हिलला घरचे नाराज होतील. आणि दुर्दैवानं या 3 ब्रँचेस सोडल्या तर कित्येक जणांना इतर काय काय पर्याय आहेत हेच माहीत नसतं. त्यामुळेच आज आपण इंजिनिअरिंगच्या अशा 3 ब्रँचेस पाहणार आहोत, ज्या जरा वेगळ्या आहेत, थोड्या कमी ओळखीच्या आहेत आणि ज्यात स्टार्टिंग पॅकेज 5 लाख ते 25 लाखही मिळू शकतं. सोबतच या ब्रँचला जाण्यासाठी 11वी-12वीत काय करायचं, कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आणि 12वी नंतर पुढे कुठे जायचं हे सगळं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच बाकी. म्हणजे बाकी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. इंजिनिअरिंग करायचं असेल तर 11वी-12वीला चांगला बेस हवा आणि हा बेस मजबूत करण्यासाठी आर्केडेमी ही एक संस्था चांगला पर्याय. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना घर बसल्या इंजिनिअरिंग आणि सीईटी प्रिपरेशनमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था ओळखली जाते. आर्केडेमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळतात दररोजचे लाईव्ह चॅप्टर वाईज लेक्चर्स, ज्यात कॉन्सेप्ट क्लिअर करून मिळतात आणि परीक्षेच्या दृष्टीनं शिकवलं जातं. प्रत्येक चॅप्टर नंतर टेस्ट असतात, ज्यामुळे तुमची प्रोग्रेस ट्रॅक होते. सीईटीचा रिअल एक्झाम पॅटर्न समजून घेण्यासाठी मागच्या वर्षीचे पेपर सोडवण्याचे म्हणजेच PYQ सॉल्व्हिंग सेशन असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल अटेन्शन मिळवण्यासाठी डेडिकेटेड डाऊट सॉल्व्हिंग सेशन असतो. सध्या आर्केडेमीमध्ये 11वी सीईटी फाउंडेशन बॅच आणि 12वी सायन्स सीईटी टार्गेट बॅच दोन्हीसाठी अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये फुल पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. शिवाय ऑफरमध्ये बोनस म्हणून PYQ आणि टेस्ट सिरीजही इन्क्लुडेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या ऑफरमध्ये 11वी सीईटी फाउंडेशन कोर्स अगदी मोफत मिळणार आहे. हे सगळं तुम्ही नंतर चेकआउट करा. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे पहिली ब्रँच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. आता सगळीकडे एकतर AI मुळे जॉब जात असताना त्याच्यापासूनच कशी सुरुवात केली असं तुम्हाला वाटेल, पण मुद्दा तोच आहे की आता सगळीकडे AI वापरलं जातंय. त्यामुळे ते बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये भरपूर स्कोप आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि डेटा अनालिटिक्स हे या ब्रँचचे प्रमुख विषय आहेत. डेटाचा वापर करून स्मार्ट निर्णय घेणं या ब्रँचचं मेन काम आहे. भारतात एखाद्या चांगल्या कॉलेजमधून AI आणि DS केलं तर सरासरी 7 लाख ते 18 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, TCS, इन्फोसिस, विप्रो अशा कंपन्या कॅम्पस प्लेसमेंट थ्रू हायरिंग करतात. जर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम केलं तरी सुरुवातीपासूनच महिन्याला 50,000 ते 1 लाख रुपये कमावणंही शक्य आहे. पण अर्थात त्यासाठी तुमचं काम तसं असायला हवं. आता यासाठी 11वी-12वीत काय करायचं, तर सगळ्यात आधी गणित म्हणजेच स्टॅट, प्रोबॅबिलिटी आणि अल्जेब्रा हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सिरियस असाल तर 12वीतच पायथॉन ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकायला सुरुवात करा. यूट्यूबवर देखील याचे चांगले कोर्स मिळू शकतात. कॅगल या वेबसाईटवर फ्री डेटा सेट्स मिळतात. त्यावर छोटे छोटे प्रोजेक्ट्स करायला सुरुवात करा आणि CETचा अभ्यास करा. 12वीनंतर BE AI आणि DSला ॲडमिशन नाही मिळालं तर BTech डेटा सायन्सला ॲडमिशन घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या वर्षापासूनच इंटर्नशिप, हॅकॅथॉन्स आणि ऑनलाईन सर्टिफिकेशन करत राहा, म्हणजे पुढे सगळं सोपं जाईल. दुसरी ब्रँच म्हणजे सायबर सिक्युरिटी. इथिकल हॅकिंग, पेनिट्रेशन टेस्टिंग, नेटवर्क सिक्युरिटी, क्रिप्टोग्राफी हे या ब्रँचचे मुख्य विषय आहेत. इथिकल हॅकर्स कंपन्यांना त्यांच्या सिस्टीममधले बग्स आणि लूफहोल शोधून द्यायला मदत करतात. सो ते लीगल असतं. फ्रेशर्सना या फील्डमध्ये 6 ते 15 लाखांपर्यंतचं पॅकेज आरामात मिळून जातं. या क्षेत्रात ले ऑफ खूप कमी होतात हे लक्षात घ्या. यासाठी 11वी-12वीत काय करायचं, तर नेटवर्क अँड ऑपरेटिंग सिस्टीम कशा प्रकारे काम करतात हे समजून घ्या. तुम्हाला जर कम्प्युटरमधले किडे करायची सवय असेल तर त्याचा इथे फायदा होऊ शकतो. यूट्यूबवर बघून तुम्ही इंटरनेट कसं काम करतं, सॉफ्टवेअर कसे काम करतात हे वरवर पाहून घ्या. ट्राय हॅक मी आणि हॅक दी बॉक्स अशा प्लॅटफॉर्म्सवर फ्री आणि इथिकल हॅकिंग प्रॅक्टिस करता येते. दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरायला शिका. 12वीनंतर तुम्ही BE कम्प्युटर सायन्स विथ सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन घ्या किंवा BTech सायबर सिक्युरिटी या कोर्सला ॲडमिशन घ्या. इंजिनिअरिंग करताना सर्टिफाईड इथिकल हॅकर आणि CompTIA सिक्युरिटी प्लस असे इंटरनॅशनल कोर्स करा. यामुळे तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग होईल. तिसरी ब्रँच आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग. हे म्हणजे मेडिकल सायन्स आणि इंजिनिअरिंगचा अप्रतिम संगम. MRI मशीन्स, पेसमेकर, आर्टिफिशियल अवयव
इन्सुलिन पंप्स, श्रवणयंत्र हे सगळं बायोमेडिकल इंजिनियर्स डिझाईन आणि डेव्हलप करतात. जर तुम्हाला डॉक्टर न होताही मेडिकल क्षेत्रात काहीतरी करायचं असेल तर बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे बेस्ट फील्ड आहे. या क्षेत्रात तुम्हाला भारतात सुरुवातीला 5 लाख ते 12 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं, पण परदेशात गेलात तर 50-60 लाखांपेक्षा जास्त पॅकेज आरामात मिळेल. कितीतरी मल्टीनॅशनल कंपन्या भारतात हायरिंग करतात. शिवाय एम्स, KEM अशा मोठ्या हॉस्पिटल्समध्ये देखील बायोमेडिकल इंजिनियर्सची गरज भासते. यासाठी 11वी-12वीमध्ये तुम्हाला PCB ग्रुप किंवा PCMB ग्रुप घ्यावा लागेल, कारण फिजिक्स आणि बायोलॉजी हे 2 चांगले विषय हवेत. ह्युमन ॲनाटॉमी, सेल बायोलॉजी, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्याचं फाउंडेशन 12वीतच मजबूत करा. 12वी बी बायोमेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्या. कॉलेज सुरू असताना रिसर्च प्रोजेक्ट्स करा, पेपर्स पब्लिश करा, कारण या क्षेत्रात रिसर्च बॅकग्राऊंड असेल तर MTech किंवा MS साठी स्कॉलरशिप मिळणं सोपं जातं. यासोबतच आणखी एक बोनस ब्रँच सांगतो, जी खरंच खूप रेअर आहे पण आताची काळाची गरज आहे. ती म्हणजे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. पाणी स्वच्छ करणं, प्रदूषण कमी करणं, वेस्ट मॅनेजमेंट, रिन्युएबल एनर्जी, क्लायमेट चेंज सोल्युशन्स हे सगळं एन्व्हायरमेंटल इंजिनियर्स करतात. तुम्हाला जर ITच्या रॅट रेसमध्ये पडायचं नसेल आणि निसर्गासाठी काहीतरी करायचं असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी खूप रिवॉर्डिंग आहे. सरकारी आणि प्रायव्हेट अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सुरुवातीला क्षेत्रात 5 लाख ते 12 लाख पर्यंत सॅलरी मिळते. UN सोबत किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम केलं तर 25 ते 50 लाखांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. यासाठी 11वी-12वीमध्ये केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे दोन्ही विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. पर्यावरणविषयक बातम्या, आर्टिकल्स आणि संशोधन यावर लक्ष ठेवा. कॉलेजमध्ये असतानाच विविध सामाजिक संस्थांसोबत पर्यावरणविषयक काम केलं तर तुमचा रिझ्यूमे आणखी स्ट्रॉंग होतो. 12वीनंतर BE एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग किंवा BE सिव्हिल विथ एन्व्हायरमेंटल स्पेशलायझेशन हे 2 मुख्य पर्याय तुम्ही घेऊ शकता. यासाठी VNIT नागपूर, COEP पुणे किंवा ICT मुंबई या ठिकाणी चांगले प्रोग्राम्स आहेत. तर या इंजिनिअरिंगच्या काही वेगळ्या ब्रँचेस होत्या ज्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासूनच लाखो रुपये कमवू शकता. बाकी इंजिनिअरिंगची तयारी करून घ्यायची असेल तर सुरुवातीला सांगितलं तसंच आर्केडेमी तुमची मदत करू शकतं. एक लक्षात ठेवा की आर्केडेमीवर लिमिटेड सीट्स आहेत आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की ऑफरमध्ये 11वी CET फाउंडेशन कोर्स अगदी फ्री आहे. सो वेळ वाया घालवू नका आणि आर्केडेमीशी संपर्क साधा. डिटेल्स आणि गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून तुम्ही संपर्क साधू शकता किंवा थेट एनरोल करू शकता. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही नक्की विचारा आणि अशाच आणखीच व्हिडिओंसाठी विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.